नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा रिव्हिजन या माझ्या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचं भूगोल आणि भारताचं भूगोल असे दोन्ही टॉपिक वरती स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले गेलेले प्रश्नसंच पाहणार आहोत। आपण टोटल 30 प्रश्न सोडवणार आहोत। 15 मिनिटाचा वेळ लावायचा आहे आणि जागेवरून कोणीही उठायचं नाही आहे। 30च्या 30 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत आणि भूगोलाबरोबरच आपली इंग्रजी या विषयाची रिव्हिजन सुद्धा आपण करणार आहोत। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या सेशनला। आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्रातील खालील किल्ल्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा। कोणते कोणते किल्ले दिले आहेत ते पहा। ते किल्ले कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये येत आहेत ते तुम्ही अगोदर पहा। तुम्हाला जर कळलं की कोणता किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये येत असेल तर तुम्हाला दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम व्यवस्थित लावायला येणार आहे। ज्यांना कोणाला उत्तर माहित असेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये पटकन उत्तर सांगायचं आहे। ठीक आहे, आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 DBAC म्हणजे प्रतापगड, पुरंदर, सिंहगड आणि शेवटी येतो तो दौलताबाद। ठीक आहे, आता वळूयात प्रश्न क्रमांक 2 कडे। महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते? खनिज हा टॉपिक तुम्हाला नीट करायचा आहे, कारण तांबे खनिज, मॅग्नीज, बॉक्साइट हे कोणत्या कोणत्या भागांमध्ये आढळते हे प्रश्न परीक्षेला वारंवार विचारले गेलेले आहेत। ठीक आहे, आता तांबे खनिज कोणत्या भागामध्ये आढळते? पटकन उत्तर द्या, कमेंट बॉक्स मध्ये मला उत्तर हवी आहेत। आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A विदर्भ म्हणजे विदर्भामध्ये तांबे खनिज आढळते। ठीक आहे, आता वळूयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न क्रमांक 3, कोकण किनाऱ्यावरील बंदरे उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना लागणाऱ्या बंदरांचा क्रम लावा। आता इथे विचारलेलं आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे। पाठीमागच्या प्रश्नामध्ये विचारले होतं किल्ल्यांचं दक्षिणेकडून उत्तरेकडे, तर प्रश्न नीट वाचा, आपल्याला काय विचारला आहे तो। ठीक आहे, आणि मगच योग्य उत्तराला टिक करा। आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A श्रीवर्धन, जयगड, विजयदुर्ग आणि मालवण। ज्यांना कोणाला ही बंदरे कोणत्या कोणत्या तालुक्यामध्ये किंवा कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये येतात हे माहित नसेल ते त्यांनी लगेच पुस्तक उघडायचं आहे आणि पुस्तकामध्ये बघायचं आहे की ही बंदरे कोणत्या तालुक्यांमध्ये किंवा कोणत्या जिल्ह्यांमध्ये येत आहेत। ठीक आहे, आता वळूयात पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न क्रमांक 4, खालील डोंगर रांगांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे लावा। उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हणजे वरतून आपल्याला खाली यायचं आहे। शंभू महादेव डोंगर रांग, हरिश्चंद्र बालाघाट, सातमाळा आणि अजिंठा डोंगर। या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुम्हाला हे कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये येत आहेत हे अगोदर तुम्हाला माहित पाहिजे, तरच तुम्ही या प्रश्नाचं योग्य उत्तर देऊ शकाल। ठीक आहे, कोणी कोणी कमेंट बॉक्स मध्ये पटापट उत्तर दिली आहेत मला सांगा पटकन। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच ऑप्शन B सातमाळा, अजिंठा डोंगर, हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव डोंगर। ठीक आहे, ज्यांना माहित नसेल हे डोंगर कोणत्या कोणत्या तालुक्या किंवा जिल्ह्यांमध्ये येतात त्यांनी लगेचच पुस्तक उघडून या प्रश्नाचं उत्तर नीट बघायचं आहे। ठीक आहे मुलांनो, मी पटापट प्रश्न वाचत आहे आणि पटापट उत्तर सांगत आहे, कारण आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये जास्त वेळ नसतो। टाइम मॅनेजमेंट खूप जरुरी आहे। आपल्याला 15 ते 20 मिनिटांमध्ये एक टॉपिक सोडवायचा होतो। म्हणजे समजा तुम्हाला इतिहास किंवा भूगोल या विषयावरती 25 ते 30 प्रश्न विचारलेले असतात आणि तुम्हाला ते 10 मिनिटात, 15 मिनिटात किंवा 20 मिनिटात सोडवायचे असतात, तेव्हा एका प्रश्नावरती आपण जास्त वेळ वाया घालवू शकत नाही। आपल्याला पटकन प्रश्न वाचायचा आहे, उत्तर आठवायचे आहे आणि योग्य उत्तराला टिक करायचं आहे। यासाठी मी पटापट प्रश्न आणि उत्तर वाचत आहे। ठीक आहे, कारण तुमची एक प्रॅक्टिस होईल की समोर प्रश्न आल्यानंतर किती वेळात मला उत्तर देता येतं, म्हणजे तुमचं टाइम मॅनेजमेंट जे आहे तो प्रॉब्लेम सुद्धा तुमचा इथे सॉल्व्ह होणार आहे। ठीक आहे, आता प्रश्न क्रमांक 5 पाहूयात आपण। हवेच्या सर्वात कमी तापमानाची नोंद केव्हा करता येते? सोपा प्रश्न आहे हा, परीक्षेला वारंवार विचारला गेलेला आहे। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन A सूर्योदयापूर्वी थोडा वेळ, म्हणजे सूर्योदयाच्या अगोदर थोडा जो वेळ असतो त्यावेळेस आपल्याला कमी तापमानाची नोंद हवेची करता येते। ठीक आहे, आता वळूयात पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न क्रमांक 6 कडे। अष्टविनायकांपैकी 8 स्थानांपैकी पुणे जिल्ह्यामध्ये किती स्थाने आहेत? अतिशय सोपा प्रश्न आहे। अष्टविनायकचे जे गणपती आहेत ते कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये आहेत हे तुम्हाला माहीतच असायला हवंय। आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C 5
म्हणजेच 8 पैकी 5 स्थाने जी आहेत ती पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. आता पाहूयात प्रश्न क्रमांक 7. पुणे विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? साल आठवा पटकन की पुणे विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? मी पटकन या प्रश्नाचं उत्तर आता तुम्हाला देत आहे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 1949. ज्यांना कोणाला माहित नसेल त्याने लगेच तोंडपाठ करायचं आहे, इथल्या इथे पटकन आठवायचं आहे आणि लगेचच्या लगेच इथे बायाट करून घ्या उत्तर तुम्ही. आता प्रश्न क्रमांक 8 पाहूयात. राज्य पक्षी हरियालचा रंग कसा आहे? महत्वाचा प्रश्न आहे, आपल्या राज्य पक्षी हरियाल बद्दल विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हिरवा. लक्षात ठेवायचं आहे सर्वांनी. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 9 पाहूयात. महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्याबरोबर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याची सरहद्द लागत नाही? हा प्रश्न विचारला आहे तो डोळ्यापुढे तुमच्या महाराष्ट्राचा नकाशा आला पाहिजे. ठीक आहे. तो पटकन आणा आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर द्या. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गोंदिया. आता प्रश्न क्रमांक 10 पाहूयात. आम्रसरी या मान्सून पूर्व काळात पडतात. खालीलपैकी कोणत्या प्रदेशात या प्रामुख्याने पाऊस देतात? पटकन सांगा कोणत्या प्रदेशात देतात ते. कमेंट बॉक्स मध्ये मला उत्तरं मिळाली पाहिजेत. काय उत्तर आहे या प्रश्नाचं? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी केरळ आणि कर्नाटक किनारपट्टी. आता प्रश्न क्रमांक 11 पाहूयात. काय आहे तो? देवरुख कोल्हापूर महामार्ग हा टिंबटिंब या घाटातून जातो. काय उत्तर असेल या प्रश्नाचं? पटकन उत्तर द्या. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कुंडी. प्रश्न क्रमांक 12 कडे वळूयात आता. मांजरा पठार कुठल्या भागात आहे? पटकन आठवा. पठारावरती प्रश्न विचारलेले आहे. मांजरा पठार कुठल्या भागात येतो ते अभ्यास केला असेल तो डोळ्यापुढे अभ्यास आणा आणि उत्तर द्या. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मराठवाडा. प्रश्न क्रमांक 13 पाहूयात आता. सोपा प्रश्न आहे की कठीण प्रश्न आहे तो? भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहे? भामरागड टेकड्या विचारलेल्या आहेत. टेकड्या पण नीट करा, परीक्षेला प्रश्न विचारतात टेकड्यांवरती सुद्धा. आता सध्या भामरागड टेकडीचं उत्तर देऊयात आपण. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गडचिरोली. मुलांनो, माझी अशी अपेक्षा आहे की मी प्रश्न पूर्ण वाचेपर्यंत तुम्ही मनातल्या मनात प्रश्न वाचायचा आहे, उत्तर आठवायचे आहे आणि मी उत्तर द्यायच्या अगोदर तुम्ही योग्य उत्तर अगोदरच मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. खालीलपैकी कोणते शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे या परीक्षेमध्ये. हा प्रश्न वारंवार विचारला गेलेला आहे. अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए वैराट. आणि या शिखराची उंची किती आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आता वळूयात प्रश्न क्रमांक 15 कडे. महाराष्ट्रातील तलावांचा प्रदेश कोणता? कोणता आहे तलावांचा प्रदेश? पश्चिम विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र की पूर्व विदर्भ? आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पूर्व विदर्भ. तलावांचा प्रदेश पूर्व विदर्भ हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 16 आता सुरुवात करूयात आपण. वन्यजीव अभयारण्य हे वर्धा आणि वैनगंगा या नद्यांच्या संगमाजवळ स्थित आहे. म्हणजे टिंबटिंब हे वन्यजीव अभयारण्य असं विचारलेलं आहे. टिंबटिंब बोलायला विसरली मी, माफ करा. कोणतं अभयारण्य आहे वर्धा आणि वैनगंगा या नद्यांच्या संगमाजवळ? आठवा पटकन. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए चप्राळा वन्यजीव अभयारण्य. ठीक आहे. आता वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 17. मुलांनो, स्पर्धा परीक्षांबद्दल मी तुम्हाला एकच महत्वाची गोष्ट सांगणार आहे की स्पर्धा परीक्षांचा तुम्ही अभ्यास फक्त करत जाऊ नका, प्रश्न संच सुद्धा तुम्हाला सोडवायचे आहेत. कारण आपण फक्त अभ्यास करत राहतो पण आपण केलेला अभ्यास आपल्याला लक्षात राहतो की नाही? परीक्षेला जर आपल्या समोर प्रश्न आला तर आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर देता येतं की नाही हे सुद्धा आपल्याला कळायला हवं किंवा समजायला हवं. यासाठी तुमचा अभ्यास थोडासा अभ्यास होऊ दे किंवा जास्त अभ्यास होऊ दे किंवा पूर्ण अभ्यास होऊ दे, कसंही अभ्यास झाला असेल तरी सुद्धा तुम्हाला रोजच्या रोज किंवा हप्त्यातून 2 वेळा तरी प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहेत. जोपर्यंत तुम्ही प्रश्नसंच सोडवणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की आपण किती पाण्यात आहोत किंवा आपला अभ्यास किती झालेला आहे किंवा आपण जो अभ्यास केला आहे तो आपल्याला आठवतो की नाही.
ठीक आहे, यासाठी तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवत जा आणि 30 मार्क्सचा जर प्रश्नपत्रिका असेल तर ते 30ची प्रश्न सोडवा आणि तुम्हाला किती मार्क्स मिळतात हे तुम्ही बघा आणि ज्या विषयावरती तुम्हाला कमी मार्क्स मिळतात त्या विषयावरती तुम्ही जास्त भर द्या. ठीक आहे, फक्त अभ्यास करत राहू नका, प्रश्नपत्रिका वेळोवेळी सोडवत जा. ठीक आहे, आता प्रश्न क्रमांक 17ला सुरुवात करूया. कोळशांच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे नदी खोरे टिंबटिंब हे आहे. कोळशाचे साठे कोणत्या नदीच्या खोऱ्यांमध्ये जास्त मिळतात किंवा जास्त सापडतात, पटकन सांगा. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, वैनगंगा आणि वर्धा खोरे. तर लक्षात ठेवायचं आहे, वैनगंगा आणि वर्धा खोरे कोळशांचे साठे. ठीक आहे, आता प्रश्न क्रमांक 18 सोडूयात आपण. महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागाला खालील क्षेत्रात शाश्वत तुलनात्मक लाभ आहे. तर कोणतं क्षेत्र आहे ते कोकण विभाग? आठवा की कसा आहे कोकण विभाग. ऑप्शन्स नीट वाचा आणि योग्य उत्तराला टिक करा. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, फक्त डी. म्हणजे कोकण विभाग आला तर समुद्र किनारा लाभलेला आहे, तिकडे समुद्र किनारा असल्यामुळे त्याचं काय उत्तर असणार आहे? मत्स्यपालन, फलोत्पादन आणि पर्यटन. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, फक्त डी. आता प्रश्न क्रमांक 19 सोडूयात आपण. महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या शहरात आहे? संस्थांवरती सुद्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात की ही संस्थाची स्थापना कधी झाली, ही संस्था कोणत्या राज्यामध्ये येते किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये येते, तिची स्थापना विचारतात. ठीक आहे, स्थापना कोणी केली हे सुद्धा कधी कधी आपल्याला विचारले जाते. सध्या विचारलं आहे महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पुणे. प्रश्न क्रमांक 20, जैव तंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? जैव तंत्रज्ञान विद्यापीठ, योग्य उत्तर काय असणार आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, नागपूर. ठीक आहे, आता पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न क्रमांक 21, संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोणत्या ठिकाणच्या संमेलनात करण्यात आली होती? संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना, पटकन सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, बेळगाव. मुलांनो, मी प्रत्येक प्रश्न संचामध्ये सोपे प्रश्न आणि कठीण प्रश्न असे दोन्ही प्रकारचे प्रश्न टाकलेले आहेत, कारण स्पर्धा परीक्षांमध्ये सोप्यातले सोपे प्रश्न सुद्धा विचारतात आणि कठीणातले कठीण प्रश्न सुद्धा विचारतात. आपला हे प्रश्न संच पाहणारे असेही विद्यार्थी असतील जे पहिल्यांदा अभ्यास करत आहेत, त्यांच्यासाठी प्रत्येक प्रश्न हे कठीण प्रश्न असणार आहेत. तर ज्या मुलांना कोणत्याही प्रश्नाची उत्तर माहीत नाही आहेत त्यांनी लगेचच्या लगेच ही प्रश्न उत्तरे इकडच्या इथे पाठ करायची आहेत आणि ज्यांना प्रश्नांची उत्तर माहिती आहेत त्यांनी परत एकदा रिव्हिजन करायची आहे. ठीक आहे, आता प्रश्न क्रमांक 22 कडे वळूयात आपण. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना कधी झाली आणि त्याचे मुख्यालय कोठे आहे? विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, आठवा, स्थापना कधी झाली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 1997 आणि याचं मुख्यालय आहे नागपूरला. आता प्रश्न क्रमांक 23 सोडूयात आपण. महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा, खूप वेळा परीक्षेला विचारला गेलेला आहे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सोलापूर. प्रश्न क्रमांक 24 सोडूयात आपण आता. माजलगाव धरण कोणत्या जिल्ह्यात आहे आणि ते कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? माजलगाव धरण जिल्हा आणि कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे असं विचारलं आहे. याचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी, बीड. आणि ते कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तर सिंदफणा. माजलगाव धरण, बीड जिल्हा आणि सिंदफणा नदी लक्षात ठेवायचं आहे. आता प्रश्न क्रमांक 25 आपण सोडवूयात. पांढरकवडा स्थळ हे कोणत्या नदीकाठी वसले आहे? पांढरकवडा जिल्हा यवतमाळमध्ये येतं, इथे ब्रॅकेटमध्ये मी लिहिलं आहे. ते कोणत्या नदीकाठी वसले आहे? कोणाकोणाला याचं उत्तर माहित आहे? पटकन उत्तर सांगा मला. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, खुनी नदीवरती. ठीक आहे, नदीच्या वरती नाही वसलं आहे, नदी काठी वसलं आहे असं मला बोलायचं आहे. आता प्रश्न क्रमांक 26 सोडूयात आपण. गोदावरी सरस्वती नदीचे संगम स्थान खालीलपैकी कोणते आहे? गोदावरी आणि सरस्वती नदी विचारलेली आहे, संगम स्थान विचारलं गेलेलं आहे. कराड, सातारा, हरिपूर, सांगली, प्रयाग, कोल्हापूर कोणत्या ठिकाणी आहे ते? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी, माळकवठा, जे नांदेड जिल्ह्यामध्ये येतं. आता प्रश्न क्रमांक 27 सोडूयात. खालीलपैकी कोणता घटक भारतात मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत आहे?
ऑप्शन्स नीट वाचा. मान्सून वाऱ्यांवरती विचारलेला आहे हा प्रश्न. काय उत्तर असणार आहे याचं? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. म्हणजे कोणते कोणते घटक? भूमिखंडाचा विस्तृत भाग, भारताच्या तिन्ही बाजूने असणारे समुद्र आणि 30 डिग्री ते 40 डिग्री अक्षांशाच्या पट्ट्यात जेट वायूचे अस्तित्व. हे तीनही घटक मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत आहेत. सगळ्यांनी हा प्रश्न नीट बायहार्ट करायचा आहे. आता प्रश्न क्रमांक 28 आपण सोडवूयात. खालील वैशिष्ट्ये कोणत्या प्रदेशाची आहेत? एखाद्या प्रदेशाची वैशिष्ट्ये इथे दिलेली आहेत, ते नीट आज वाचूयात आपण. पहिला, जलवाहतुकीसाठी उपयुक्त आहे, नारळाचे उत्पादन घेतले जाते, मासेमारीसाठी अनुकूल असतो आणि पर्यटकांसाठी आकर्षक असतो. कोणत्या प्रदेशाची वैशिष्ट्य आहेत ही? काय उत्तर असणार आहे? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 किनारवर्ती प्रदेश. ऑप्शन्स वाचल्यावरती आपल्याला पटकन हे उत्तर सगळ्यांनाच येत असेल. काय उत्तर असणार आहे ते? ठीक आहे. प्रश्न क्रमांक 29 आता आपण सोडवूयात. प्रश्न क्रमांक 29 आहे आपला जोड्या लावा. नद्या दिलेल्या आहेत आणि उपनद्या दिलेल्या आहेत. मुख्य नदी दिलेली आहे तापी, गोदावरी, भीमा, कृष्णा आणि उपनद्या आहेत पंचगंगा, इंद्रायणी, पांझरा आणि प्रवरा. ठीक आहे. तर कोणत्या नदीची कोणती उपनदी आहे सांगा पटकन. काय उत्तर असणार आहे योग्य? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 3, 4, 2 आणि 1. म्हणजे ए चं उत्तर असणार आहे 3, बी चं असणार आहे 4 म्हणजे प्रवरा, सी चं उत्तर आहे 2 म्हणजे भीमाची इंद्रायणी आणि डी चं उत्तर आहे 1 म्हणजे कृष्णाची पंचगंगा ही उपनदी आहे. आता आजच्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण इंग्रजी या विषयाचे रिव्हिजन करणार आहोत. कोणी कोणी 30चे 30 प्रश्न उत्तरे सोडवली आहेत ते तुम्ही मला सांगायचं आहे. 30 पैकी कोणाकोणाला किती किती मार्क्स मिळाले आहेत हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचे आहे आणि कोणाला किती किती वेळ लागला आहे हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 30 पाहूयात आपण. रायटर्स बिल्डिंग ही पाश्चात्य शैलीतील वास्तू कोणत्या शहरात स्थित आहे? रायटर्स बिल्डिंग आठवा, ज्याने कोणी वाचलं असेल तर याच्याबद्दल आणि उत्तर द्या कमेंट बॉक्स मध्ये. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कोलकाता. अगोदर त्याला कलकत्ता बोलायचे आणि आता कोलकाता बोलतात. ठीक आहे मुलांनो. आता आपण इंग्रजी रिव्हिजनला सुरुवात करणार आहोत. इंग्रजी रिव्हिजनचे तुम्हाला बरेच फायदे आहे. एक म्हणजे परीक्षेला समानार्थी विरुद्धार्थी शब्द तुम्हाला विचारले जातात. तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ माहित असेल तर तुम्ही समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द देऊ शकता, त्याची उत्तर देऊ शकता. इंग्रजी रिव्हिजन मध्ये आपण एखाद्या शब्दाला मराठीतून काय बोलतात किंवा त्याच शब्दाला इंग्रजीमधून काय बोलतात हे पाहणार आहोत. दुसरा महत्वाचा पॉइंट म्हणजे तुमचे स्पेलिंग एरर होणार आहेत. स्पेलिंग एरर परीक्षेला विचारलं जातं. आणि तिसरं म्हणजे तुमच्या ज्ञानामध्ये अजून एका भाषेची भर पडणार आहे. पण मेन म्हणजे महत्वाचा मुद्दा असा आहे की इंग्रजी आता ही जगाची ऑफिशियल भाषा बनत चालली आहे आणि आपल्याला काळानुसार चाललं पाहिजे. इंग्रजी ही काळाची गरज बनत चाललेली आहे. तर तुम्हाला मराठी भाषा येते, हिंदी भाषा येते, तर याचबरोबर तुम्हाला इंग्रजी भाषा सुद्धा येणार आहे. तुम्ही असंही समजू शकता की आपल्या या चॅनलवरती अशी खूप सारी मुलं असतील की ज्यांची लग्न झाले, ज्याला मुलं बाळ आहेत, त्यांची मुलं शाळेमध्ये जातात. ते त्यांच्या आई वडिलांना विचारू शकतात की आई किंवा बाबा या शब्दाला मराठीतून काय बोलतात किंवा या शब्दाला इंग्रजीमधून काय बोलतात. तर तुम्ही इंग्रजी रिव्हिजन केल्यामुळे तो प्रॉब्लेम सुद्धा तुमचा सॉल्व्ह होणार आहे. ठीक आहे. तर इंग्रजी रिव्हिजन नक्की पहा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. ठीक आहे. तर आपला पहिला शब्द आहे तांबे. त्याला इंग्रजीमधून कॉपर बोलतात. खनिज या शब्दाला इंग्रजीमधून मिनरल बोलतात. बंदरला पोर्ट बोलतात. डोंगर रांगा म्हणजे माउंटन रेंजेस. तापमानला टेम्परेचर बोलतात. मध्यरात्रला मिडनाईट बोलतात. जिल्ह्याला डिस्ट्रिक्ट बोलतात, हे सर्वांना माहिती आहे. विद्यापीठला युनिव्हर्सिटी बोलतात. सरहद्द म्हणजे बॉर्डर. पठारला प्लाटू बोलतात. टेकडीला हिल बोलतात. शिखर म्हणजे पीक. तलावला लेक बोलतात. त्याच्यानंतर नदीला रिव्हर बोलतात. उपनदीला ट्रिब्युटरी बोलतात. उत्पादन म्हणजे प्रोडक्शन. मासेमारी म्हणजे फिशरी. पर्यटकला टुरिस्ट बोलतात. अनुकूल म्हणजे सुटेबल. जलवाहतूक म्हणजे वॉटर ट्रान्सपोर्ट. प्रदेश म्हणजे रिजन. उत्तर म्हणजे नॉर्थ साइड. दक्षिण म्हणजे साऊथ साइड. किल्ला या शब्दाला फोर्ट बोलतात. अभयारण्य या शब्दाला सँक्च्युअरी बोलतात. मत्स्यपालन म्हणजे फिश फार्मिंग. फलोत्पादन म्हणजे हॉर्टिकल्चर.
कापड उद्योग म्हणजे टेक्सटाईल इंडस्ट्री, कोकण विभाग म्हणजे कोकण डिव्हिजन म्हणजे विभागला डिव्हिजन बोलतात, जैव तंत्रज्ञान म्हणजे बायोटेक्नॉलॉजी, समिती म्हणजे कमिटी, कमिटीची स्पेलिंग परीक्षेला वारंवार विचारली गेलेली आहे म्हणजे इंग्लिश या विषयामध्ये, मुख्यालय म्हणजे हेडक्वार्टर, धरणला डॅम बोलतात, घटक म्हणजे आपण बोलतो ना एखाद्या याला कोणते घटक कारणीभूत आहेत त्यालाच इंग्रजीमध्ये बोलतात विच फॅक्टर्स आर रिस्पॉन्सिबल. ठीक आहे, तर हे काही शब्द आपण शिकलेले आहोत आणि हे शब्द नक्की तुम्हाला परीक्षेला उपयुक्त पडणार आहेत. धन्यवाद.